मला आहे ना लोकांचं एकच कळत नाही की स्वतःची बहीण असेल तर चांगल्या घरात गेली पाहिजे, तिला निर्वशनी मुलगा भेटला पाहिजे, बंगल्यात गेली पाहिजे, सुखात राहिली पाहिजे आणि आनंदात राहिली पाहिजे, आणि आपण त्या नवऱ्याची डिटेल काढून मस्तपैकी तिला सुखाच्या घरात पाठवतो. का? कारण ती आपली बहीण आहे. आणि जेव्हा आपण दुसऱ्याची मुलगी आणतो त्यावेळी तिला नोकर समजून आणतो का? नाही ना. कामाला घरात कोणतरी पाहिजे, घर सांभाळणारी कोणतरी पाहिजे, भांडी घासायला कोणतरी पाहिजे. नाही ना, ती पण बाई आहे, ती पण दमते हो. म्हणून सांगतो, दुसऱ्याची मुलगी तुम्ही आणाल ना, तिला आपल्या आई बहिणीसारखं जपा. बघा तुमचं एवढंसं घर आहे ना, कसं महलसारखं होऊन जाईल. खरं सांगतो, जसं तुम्हाला वाटतं ना तुमची बहीण अशी एकदम सोन्यासारखी राहिली पाहिजे, तर दुसऱ्याची मुलगी आणाल ना तर तिला पण सोन्यासारखंच ठेवा. बघा घरामध्ये कसं भरभराट होईल. आणि कोण पण व्यक्ती असेल जो आपली बहीण देणार असेल, तो ऑफकोर्स चेक करतो समोरच्या व्यक्तीला की याच्या घरी काय आहे की नाही, त्याची प्रॉपर्टी आहे की नाही. तुम्ही पण तुमच्या बहिणीला देणार का तुमच्या आलतू फालतूच्या हातामध्ये? नाही ना. तर नेहमी लक्षात ठेवा, स्वतःची बहिणीची जशी काळजी आहे ना तशी दुसऱ्या पोरीची पण काळजी करा. मग घर नेहमी आनंदात राहील. जय शिवराय.